रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमच्या आपल्या पखवाज दास या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन बोल नवीन पद्धतीने आणि चांगल्या ठिकाणी वाजणाऱ्या जास्त उपयोगी येणारा बोल आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर बोल कुठे कुठे वाजवायचा ते एकदा सांगून देतो, बोल कसा वाजवायचा तेही सांगून देतो आणि बोलाचे अक्षर समजावून सांगतो. त्या अगोदर सर्वांना एक विनंती आहे, आपल्या चॅनलवरती मेंबरशिप चालू झालेली आहे. ज्यांना कुणाला चांगल्या पद्धतीने पखवाज शिकायचा आहे त्यांनी मेंबरशिप जॉईन करू शकता. त्यामध्ये चांगले चांगले व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. त्याच पद्धतीने कुणाला ऑनलाईन म्हणजे घरी राहून पखवाज शिकायचा आहे, चांगल्या पद्धतीने आपण ऑनलाईन पद्धतीने पखवाज शिकवतो. तर कुणाला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, तसा स्क्रीनवरती नंबर आहे, त्या नंबरवरती कॉल करा, व्हॉट्सॲप मेसेज करा. आपण ऑनलाईन क्लाससुद्धा घेतो. त्याच पद्धतीने जर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, व्हिडिओमधून काही फायदा होत असेल तर आपल्या चॅनलवरती खाली जे लाईकचे बटन असतात, आपले सबस्क्राईब बटन असतात, त्याच ठिकाणी जॉईनचं बटन आहे, त्याच ठिकाणी आपलं थँक्स बटनसुद्धा आहे. जर व्हिडिओ युजफुल किंवा महत्त्वाचा वाटत असेल किंवा त्यातून काही फायदा होत असेल तर थँक्स बटनमधून आपल्याला जेवढी काही मदत करता येईल तेवढी तुम्ही करू शकता. आता त्यासाठी काही बळजबरी नाही आहे. ज्याला मदत करायची आहे तो मदत करू शकतो आणि ज्याला मेंबरशिप जॉईन करायची मेंबरशिप जॉईन करू शकतो आणि ज्याला ऑनलाईन पद्धतीने क्लास करायचे आहे तो ऑनलाईन पद्धतीने क्लास करू शकतो. ऑनलाईन क्लासची फी आपली फक्त 2000 रुपये एका वर्षासाठी आहे. ज्यांना कुणाला क्लास करायचे आहे त्यांनी व्हॉट्सॲप मेसेज करा किंवा कॉल करा. तर आपला बोल कसा आहे, कसा वाजतो, कुठे वाजवायचा ते एकदा आता सांगतो आणि बोल समजावून सांगतो. आता बोल कुठे वाजवायचं ते सांगतो. अभंगाच्या सुरुवातीला जरी घेतला तरी चालतो. त्यानंतर या बोलाला आपण तुकडा असं म्हटलं तरी चालेल आणि हा तुकडाच बोल आहे. तर अभंगाच्या अर्ध्या आवर्तानंतर म्हणजेच सुरुवातीला भजनी ठेका वाजवल्यानंतर 4 मात्र्यामध्ये हा बोल वाजवायचा आहे. एक वेळ अगोदर भजनी ठेक ते मी वाजवून दाखवणार आहे, पण भजनी ठेका घेऊन हा बोल अर्धा तुम्ही म्हणजे भजनी ठेका घेऊन त्यानंतर हा बोल तुम्ही 4 मात्र्यामध्ये वाजवू शकता. त्यानंतरच आलापाच्या अगोदर ज्यावेळी गायक किंवा भजनामध्ये म्हटलं जातं किंवा चक्रधार वाजवण्याच्या अगोदर हा बोल तुम्ही सुद्धा वाजवू शकता किंवा आलाप तोडायच्या वेळी सुद्धा हा बोल वाजवू शकता. ज्यावेळी गायक म्हणतो ना, तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा, या ठिकाणी सुद्धा तुम्ही तो बोल वाजवू शकता. तर बोल कसा आहे काय आहे ते मी समजावून सांगतो. तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर अभंगामध्ये म्हणून मी वाजवून दाखवतो. सुंदर ते ध्यान भावी ठेवली, सुंदर ते ध्यान भावी. आता ही झाली सरळ पद्धत. आता हा बोल त्यामध्ये कसा वाजवायचा ते बघा. सुंदर ते ध्यान करू शकता. तर बोल कसा आहे तो बघा. आता फक्त सेपरेट बोल वाजवतो आणि अक्षर समजून सांगतो. या पद्धतीने बोल आहे. तर बोलाचे अक्षर आहे तद्धा तिरिकिट धा, तद्धा तिरिकिट धा, तद्धा तिरिकिट. टाळीमध्ये कसं म्हणायचं आहे, तद्धा तिरिकिट धा, तद्धा तिरिकिट धा, तद्धा तिरिकिट धिन धिन धिना तिन तिन तिन, तद्धा तिरिकिट धा, तद्धा तिरिकिट धा, तद्धा तिरिकिट. या पद्धतीने आता तद्धा कसं वाजवायचं आहे तेव्हा तत् सिंगल 3 बोटाने तत्, त्यानंतर धा, त्यानंतर तिरकिट ती र ती ट धा. हेच 2 वेळा घ्यायचं आहे. तद्धा तिरिकिट धा. पद्धतीने आपला बोल आहे. बोल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा बोल कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर घ्यायचा हे नक्की सांगा. आणि ज्याला क्लास जॉईन करायचे आहे तो क्लास जॉईन करू शकतो. ज्याला मेंबरशिप घ्यायची आहे त्याने मेंबरशिप घेऊन चांगल्या पद्धतीने पखवाज शिकण्यासाठी प्रयत्न करायचा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. राम